नमस्कार मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत। ज्या लेक्चर सिरीजमध्ये यूपीएससीचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, खास करून मुख्य परीक्षेचे, तर ते प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण इथे या ठिकाणी डिस्कसला घेणार आहोत। लक्षात घ्या, इतिहास GS1 आणि इतिहास ऑप्शनल यावर यूपीएससीने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने लिहिली पाहिजे, त्या प्रश्नांमध्ये कोणकोणते कंटेंट या ठिकाणी आले पाहिजे, या सर्व घटकांवर आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। जे कोण विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत तर त्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न व्यवस्थितरित्या पहा। त्या प्रश्नांमध्ये काय काय कंटेंट आले पाहिजे ते मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगेल आणि तशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा। ते प्रश्न लिहिल्यानंतर हवं असेल तर मला तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करून तुम्ही ते माझ्याकडनं चेक देखील या ठिकाणी करू शकता। तर या प्रकारचे महत्त्वाचं सेशन आजपासून आपण सुरू करतोय। जे कोण विद्यार्थी 2025 ची तयारी करतात त्यांनी हे लेक्चर सिरीज जरूर या ठिकाणी पहा आणि त्याचबरोबर त्या संदर्भातील जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचं डिस्कशन केल्यानंतर ते प्रश्नांचे उत्तर ते इथे या ठिकाणी लिहिण्यासाठी देखील तुम्ही थोडंसं तयारी या ठिकाणी दाखवा। तर सुरू करूया आपण आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन। आता बघा, एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला यूपीएससी 2020 च्या पेपरमध्ये आहे, ज्यामध्ये प्रश्न आहे की या ठिकाणी लॉर्ड कर्झनच्या संदर्भात आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 150 शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे। तर लक्षात घ्या, 150 शब्दामध्ये म्हणजे 10 मार्कांसाठी हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न काय आहे तो आधी पाहूया आणि मग आपण आपल्या टॉपिकला किंवा या प्रकारच्या प्रश्न कसा हँडल करायचा त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करूया। आता बघा, इथे म्हणलेलं आहे लॉर्ड कर्झनची धोरणं आणि त्याचे राष्ट्रीय चळवळीवर होणारे परिणाम यांचं मूल्यमापन या ठिकाणी करा। तर याचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे, ते नीट समजून घ्या। आता बघा, या सगळ्या प्रश्नामध्ये सर्वात मुद्दा काय आहे लक्षात घ्या की यूपीएससीचे किंवा राज्यसेवेचे किंवा भविष्यातील जे काही परीक्षा आपल्या समोर येईल तर त्या परीक्षांमधले जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्यायचे, व्यवस्थितरित्या या ठिकाणी ते समजून घ्यायचे। कारण असं म्हटलं जातं की जर का प्रश्न समजला तरच उत्तर लिहिता येतं, नाही तर प्रश्न समजला नाही तर उत्तर लिहिताना गफलत त्या ठिकाणी होती। आणि म्हणून मग आपण या ठिकाणी आधी प्रश्न नीट काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। जसं की आता इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे लॉर्ड कर्झन आणि त्याची धोरणं। लॉर्ड कर्झन आणि त्याचबरोबर त्याची जी काही धोरणं होती, जी काही पॉलिसीज होती त्या संदर्भामध्ये इथं आहे। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे नॅशनल मुवमेंट जो आहे, राष्ट्रीय चळवळीवर काय नेमके परिणाम या ठिकाणी झाले, तर काय नेमके परिणाम झाले म्हणजे कर्झनने जी काही धोरणं आखली तर त्या धोरणांचा परिणाम हा राष्ट्रीय चळवळीवर काय झाला आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे याचं मूल्यमापन करा। तर इथं काय बघा, बरेचसे पेपरमध्ये प्रश्न विचारला जातं, मूल्यमापन करा किंवा परिणाम काय झालं, कारण काय होती, वैशिष्ट्य काय आहे, परीक्षण करा, मीमांसा करा, त्याचबरोबर टीकात्मक परीक्षण करा, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। आता इथं आपल्याला मूल्यमापन या ठिकाणी करायचं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे लॉर्ड कर्झनची धोरणं काय होती ती आपल्याला मांडणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या धोरणांचा परिणाम आपल्या राष्ट्रीय चळवळीवर काय नेमका घडला ते इथे या ठिकाणी पाहणं गरजेचं आणि त्याचबरोबर आपल्याला इथं मूल्यमापन करायचं आहे। म्हणजे कर्झनच्या धोरणांचा धोरणं आणि त्याचबरोबर नॅशनल चळवळी होणारा जो परिणाम आहे त्याचं मूल्यमापन आपल्याला इथे या ठिकाणी करायचं आहे, हे लक्षात घ्या। आता जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉर्ड कर्झनची कारकीर्द जर आपण या ठिकाणी पाहिली तर ती कारकीर्द ही या ठिकाणी वादग्रस्त कारकीर्द या ठिकाणी मांडली जाते। जसं की आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की सन 1899 पासून ते साधारणतः 1904 किंवा 1905 पर्यंतची कारकीर्द ही या ठिकाणी लॉर्ड कर्झनची कारकीर्द या ठिकाणी राहिली। 1899 पासून ते 1905 पर्यंतची कारकीर्द लॉर्ड कर्झनची या ठिकाणी राहिली। लॉर्ड कर्झन हा भारतातला अशा प्रकारचा एक व्हॉइसरॉय या ठिकाणी राहिला की ज्या व्हॉइसरॉयनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांची भेट कायम वेळेस नाकारलेली आहे। म्हणजे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला अत्यंत क्षुल्लक समजत होता आणि त्यांचे जे कोण नॅशनल जे काही प्रेसिडेंट बनत होते, राष्ट्रीय अध्यक्ष बनत होते, ते जेव्हा जेव्हा व्हॉइसरॉयची भेट घ्यायला येत होते तेव्हा लॉर्ड कर्झनने त्यांची भेट या ठिकाणी घेतली नाही, त्यांना त्यांची भेट या ठिकाणी नाकारलेली आहे। आणि म्हणूनच कर्झनची कारकीर्द
ही या ठिकाणी वादग्रस्त या ठिकाणी होती, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यामुळं आपल्याला माहिती असेल की कर्जनवर खूप जास्त राष्ट्रीय पुढाऱ्यांनी टीका केला, त्यापैकी गोखले होते, गोपाळकृष्ण गोखले, त्यांनी लॉर्ड कर्झनची कारकीर्द जी आहे तर त्याची तुलना ही औरंगजेब जो आहे तर त्या औरंगजेबासोबत या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर औरंगजेबासोबत या प्रकारच्या कर्झनच्या कारकिर्दीची तुलना या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती आहे। आणि म्हणून मग कर्झन जर तसा पाहिला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आणि एकूणच राष्ट्रीय चळवळीच्या विरोधातला व्हॉइस या ठिकाणी आहे। आणि त्यामुळं त्याचा भारतीय त्याने त्याच्या कारकिर्दीत जे पण काही धोरणं आखली त्याचा विपरीतच परिणाम राष्ट्रीय चळवळीवर झालेला आहे। म्हणजे राष्ट्रीय चळवळ रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, हे तर आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। मग आता आपल्याला त्या लॉर्ड कर्झन जो आहे तर त्या लॉर्ड कर्झनच्या या टॉपिकची कशा पद्धतीने सुरुवात करायला हवं ते पण थोडंसं मी या ठिकाणी इथं समजून देण्याचा प्रयत्न करतोय। जसं की लक्षात घ्या, कर्झनच्या बाबतीत कोणी एखादा पॉप्युलर व्यक्ती आहे ज्यानं कर्झनच्या बाबतीत या ठिकाणी एखादं सेंटेन्स या ठिकाणी घेतलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी हे बोला। त्याचबरोबर म्हणजे त्या वाक्याने तुम्ही या ठिकाणी सुरुवात करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कर्झनच्या कारकिर्दीमध्ये त्याची जी काही धोरणं होती तर त्या धोरणांच्या संदर्भात आपल्याला कोणकोणते मुद्दे इथे या ठिकाणी आणायचे आहेत, त्या मुद्द्यांनी पण तुम्ही या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करू शकता। हे एवढं लक्षात घ्या की सुरुवात ही प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असते। आणि मुद्दा नीट समजून घ्या की जेव्हा पण तुम्हाला प्रश्न लिहायचा असतो तेव्हा तुम्ही या ठिकाणी तो थेट पद्धतीनं त्या प्रश्नाला हात घालणं गरजेचं आहे। नाहीतर काय होतं विद्यार्थी मित्र, सुरुवातीच्याच काळामध्ये म्हणजे सुरुवातीचाच पॅराग्राफ हा 10-15 ओळींचा या ठिकाणी लिहित बसतात आणि मग कर्झन कसा होता, काय होता वगैरे वगैरे त्याचं वर्णन करत बसतात। तर त्याची काही डिमांड नाही, इथं थेट विचारलेले आहे की लॉर्ड कर्झनची धोरणं आणि त्याचा राष्ट्रीय चळवळीवर परिणाम, या प्रकारचा प्रश्न आहे। आणि म्हणून थेट उत्तराला गेलेलं कधी पण चांगलं। म्हणजे तुम्ही असं सुरुवात करू शकता की लॉर्ड कर्झनची कारकीर्द जी 1899 ते 1905, तर लॉर्ड कर्झनची कारकीर्द ही भारतीय राष्ट्रीय चळवळीला घातक होती। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बऱ्याचशा पुढाऱ्यांनी कर्झनच्या कारकिर्दीवर शंका उपस्थित केली। गोपाळकृष्ण गोखले यांनी तर लॉर्ड कर्झनची कारकीर्द त्याची तुलना ही औरंगजेबाच्या कारकिर्दीसोबत या ठिकाणी केल्याचं दिसून येतं। ठीक आहे ना, बस एवढे 4 शब्द तुम्ही लिहिले किंवा एवढ्या 2-3 ओळी लिहिल्या की पहिला पॅराग्राफ आपला समाप्त झाला पाहिजे। म्हणजे काय करतोय बघा, फर्स्ट पॅराग्राफमध्ये आपण इंट्रोडक्शन करतोय, कर्झन कसा होता, त्याची कारकीर्द काय होती आणि कर्झन बाबत राष्ट्रीय चळवळीतील पुढाऱ्यांचं काय मत होतं। म्हणजे पहिलं जे आहे तुमचं ते इंट्रोडक्शन असलं पाहिजे। म्हणजे या प्रश्नामध्ये, सर्वच प्रश्नामध्ये नाही, कारण 150, 200, 250 शब्दांमध्ये विचारलेलं आहे, त्यामुळं तुमचं हे इंट्रोडक्शन असलं पाहिजे। कर्झन कसा होता, तर कर्झनची कारकीर्द, त्याचा कारकीर्द माहिती आहे, राष्ट्रीय चळवळीला घातक होता आणि त्याची तुलना औरंगजेबच्या कारकिर्दीसोबत करण्यात आली गोपाळकृष्ण गोखल्यांचं नाव देऊन। पहिला पॅराग्राफ संपला। म्हणजे त्याने काय होतं, तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं की ज्यांना जो काही परीक्षा तुमचा पेपर जो कोण व्यक्ती चेक करणार आहे त्याला लक्षात येतं की याला कर्झन चांगला माहिती आहे आणि औरंगजेब पण चांगला माहिती आहे आणि राष्ट्रीय चळवळ पण चांगली माहिती आहे, ते हे इम्प्रेशन चांगलं पडतं। आणि मग तुम्ही आता सेकंड पॅराग्राफ जो आहे तर त्या सेकंड पॅराग्राफमध्ये त्याची धोरणं जी आहे, त्याची पॉलिसी जी आहे, तर ती पॉलिसी तिथे या ठिकाणी येणं गरजेचं आहे। आता उदाहरणार्थ आपल्याला पाहायला भेटतं कर्झननी काय काय केलं, तर लक्षात घ्या आता हे कंटेन येणं गरजेचं आहे। कर्झनच्या काळामध्ये काय झालं, तर 1899 साली कर्झननी काय केलं, जे काय कलकत्तामध्ये जे काय व्यापारी बोर्ड होतं, लक्षात घ्या कलकत्तामध्ये जे काय व्यापारी बोर्ड होतं तर त्या व्यापारी बोर्डामध्ये जे काही भारतीयांचं वर्चस्व होतं ते कमी करण्याचं काम केलं आणि मग कलकत्ता व्यापारी बोर्डातील 1/3 भारतीयांना काढून टाकलं। नीट समजून घ्या, कर्झननं कलकत्तामध्ये जे काय व्यापारी बोर्ड होतं त्या व्यापारी बोर्डावर भारतीयांचं वर्चस्व राहू नये म्हणून त्यानं या ठिकाणी तिथले जे 1/3 सदस्य आहेत ते या ठिकाणी काढून टाकले। त्यामुळं काय झालं, कलकत्ता व्यापारी बोर्डावर युरोपियन लोकांचं वर्चस्व इथे या ठिकाणी स्थापन झालं। तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता कर्झननी अजून दुसरं महत्त्वाचं काम काय केलं, तर कर्झनच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सन 1904 साली विद्यापीठ कायदा या ठिकाणी, विद्यापीठ कायदा जो आहे तो विद्यापीठ कायदा हा इथे या ठिकाणी संमत करण्यात आला। ठीक आहे ना, तर विद्यापीठ कायदा जो आहे हा कर्झनच्या कारकिर्दीमध्ये संमत या ठिकाणी करण्यात आला।
आता बघा, या विद्यापीठ कायद्यामध्ये काय होतं, युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये काय होतं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की या कायद्यामध्ये भारतातले जे काही विद्यापीठं होते, खास करून मुंबई विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ, तर या विद्यापीठांमध्ये भारताची राष्ट्रीय चळवळ या ठिकाणी चालत होती. आणि मग या राष्ट्रीय चळवळीला जर रोखायचं असेल तर या विद्यापीठांवर सरकारी नियंत्रण स्थापन करणं खूप जास्त गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका कर्झनच्या लक्षात आली आणि म्हणून मग 1904ला युनिव्हर्सिटी ॲक्ट निर्माण करताना कर्झननं या संपूर्ण काळामध्ये भूमिका या ठिकाणी घेतली की विद्यापीठामध्ये जे पण काही सिनेटचे सदस्य आहेत तर त्या सिनेटच्या सदस्यांमध्ये एक सरकारी नियंत्रक देखील असेल, सरकारी बाबू असेल आणि सिनेटमध्ये जे पण काही निर्णय होतील ते सरकारला विचारल्याशिवाय होणार नाही, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मग काय झालं की सर्व विद्यापीठांवर सरकारी नियंत्रण स्थापन झालं आणि राष्ट्रीय चळवळीला लगाम देण्याचं काम इथे या ठिकाणी करण्यात आलं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या सर्वांना माहिती असेल की 1902 साली याच्या कार्यकारिणीमध्ये अँड्रू फ्रेझर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्या अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली पोलीस कमिशन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. पोलीस कमिशन जे आहे हे पोलीस कमिशन हे या ठिकाणी स्थापन करण्यात आलं 1902ला अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली. अँड्रू फ्रेझर हा त्याचा या ठिकाणी प्रमुख राहिलेला आहे. तर 1902ला पोलीस कमिशन या ठिकाणी गठीत करण्यात आलं अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली. आणि मग या अँड्रू फ्रेझरनं एक निर्णय या ठिकाणी दिला. त्या कमिशनची त्यांनी म्हणजे ते जे पोलीस कमिशन जे होतं त्याचा अहवाल या ठिकाणी त्यांनी सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतातील जे काही पोलीस प्रशासन आहे हे सर्वात जास्त भ्रष्ट, सर्वात जास्त अनैतिक या ठिकाणी आहे आणि सर्वात जास्त अकार्यक्षम आहे, है ना. त्यांनी काय सांगितलं, अँड्रू फ्रेझरनं जेव्हा ते कमिशनचा अहवाल या ठिकाणी आला त्यामध्ये त्याने सांगितलं की भारतातील जे काही पोलीस जे आहेत तर ते पोलीस हे कसे आहेत, हे अकार्यक्षम आहे, हे सर्वात जास्त अकार्यक्षम आहे. त्याचबरोबर हे सर्वात जास्त भ्रष्ट, देशात जगामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट पोलीस प्रशासन आहे आणि त्याचबरोबर त्यानं या ठिकाणी सांगितलं हे सर्वात जास्त अनैतिक देखील आहे, म्हणजे अनैतिकता देखील या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. या प्रकारचा रिपोर्ट त्यांनी या ठिकाणी सादर केला अँड्रू फ्रेझरनं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग त्यामुळं भारतीय साहजिक जनमत हे या ठिकाणी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात जाताना एकंदरीत दिसून येतं. याच सोबत कर्झनच्या कारकिर्दीमध्ये अजून काय झालं तर सर्वांना माहिती आहे 1905 जो आहे तर या 1905 साली भारतामध्ये या ठिकाणी बंगालची जी फाळणी आहे तर ती बंगालची फाळणी या ठिकाणी करण्यात आली. आता हे लक्षात घ्या, बंगालची फाळणी जी झाली तर त्याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर प्रशासकीय सुविधा निर्माण करायच्या होत्या आणि प्रशासकीय सुविधांच्या कारणांमुळे बंगालची फाळणी करण्यात आली. परंतु लॉर्ड कर्झननं याचा बेनिफिट भारतात सांप्रदायिक वातावरण कसं निर्माण होईल याचा या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून कलकत्ता ही जी काही हिंदूंची एक महत्त्वाचं राष्ट्रवादाचं केंद्र बनलं होतं, कलकत्ता हे हिंदूंचं राष्ट्रवादाचं जे एक महत्त्वाचं केंद्र बनलं होतं, कलकत्त्यामधनं राष्ट्रीय चळवळ मोठ्या प्रमाणात चालवली जात होती. आता इथे या ठिकाणी पाहायला असं भेटलं की या प्रकारच्या कलकत्त्याला पर्याय असणारा एक ढाका, एक नवं मुस्लिमांचं केंद्र बनवावं या प्रकारचा प्रयत्न कर्झनने या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे बंगालच्या फाळणीचा प्लॅन आणि बंगालची फाळणी ही कर्झनच्या कारकिर्दीतली सर्वात राष्ट्रीय चळवळीसाठी सर्वात वाईट अशी दुर्दैवी अशी घटना आहे, ज्यामध्ये धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली गेली. या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सर्वात त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लक्षात घ्या, सन 1899ला जेव्हा कर्झन या ठिकाणी आला त्यावेळेस या कर्झनच्या कारकिर्दीमध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती. ज्या समितीचं नाव होतं A.T. अरुंडेल समिती. A.T. अरुंडेल समिती ही एक गठीत करण्यात आली होती आणि या A.T. अरुंडेल समितीचं महत्त्वाचं उद्देश होता की भारतामध्ये राजकीय सुधारणा या ठिकाणी घडवून आणणं. A.T. अरुंडेल समिती कर्झनच्या काळामध्ये कर्झननीच गठन केली आणि त्यानंतर कर्झनची कारकीर्द संपल्यानंतर A.T. अरुंडेल समितीनं ऑगस्ट 1906ला आपला अहवाल प्रकाशित केला आणि त्या अरुंडेल समितीनं भूमिका घेतली की भारतामध्ये जे मुस्लिम आहे तर त्या मुस्लिमांचं राजकीय महत्त्व इंग्रजांच्या दृष्टीनं पाहता
ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं त्यांचं राजकीय महत्त्व लक्षात घेऊन मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला पाहिजे या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली। तर लक्षात घ्या, एटी अरुण्य समिती जी आहे त्या समितीने सर्वात पहिल्यांदा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो त्या स्वतंत्र मतदारसंघाची सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी इथं मागणी केल्याचं एकंदर दिसतं, ज्याचा परिणाम 1909 साली आपल्याला माहिती आहे मोर्लेमिंटो कायदा संमत झाला। तर त्या मोर्लेमिंटो कायद्याच्याद्वारे या मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी देण्यात आला। आता बघा, हे 5 मुद्दे तुमच्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये आलेच पाहिजे, लक्षात घ्या। म्हणजे लॉर्ड कर्झनची धोरणं, कर्झनने त्याच्या काळात काही चांगल्या पण बाबी केल्या, जसं की प्राचीन स्मारकांच्या संदर्भात कायदा बनवला, सहकार तत्वाच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी कायदा बनवला वगैरे वगैरे ते आहे। परंतु तुम्हाला राष्ट्रीय चळवळीवरचा परिणाम सांगायचा आहे आणि म्हणून राष्ट्रीय चळवळीवरचा परिणाम सांगत असताना हे महत्त्वाचे मुद्दे आले पाहिजे। कलकत्ता व्यापारी बोर्डातील सदस्यांची संख्या कमी केली, त्यामुळे युरोपियनची संख्या वाढली। विद्यापीठ कायद्यांच्याद्वारे सरकार नियंत्रण विद्यापीठांवर स्थापन करण्यात आलं। पोलीस कमिशनच्याद्वारे भारतातील पोलीस यंत्रणा कशी आहे हे लक्षात आलं। यात बंगालची फाळणी, सांप्रदायिकतावाद मोठ्या प्रमाणावर आला आणि मग त्याचबरोबर या ठिकाणी इथं एटी अरुण्य समिती 5 महत्त्वाचे मुद्दे कर्झनच्या धोरणासंदर्भात आले पाहिजे आणि मग त्याचा काय समाजावर परिणाम झाला। मग त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की भारतीय जे काही जनमत होतं हे एकूणच कर्झन आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या ठिकाणी या काळामध्ये गेलं, कारण कायद्याचं राज्य कायद्यापुढे समान हे जे काही धोरण आखलं गेलं होतं राणी जाहीरनाम्यामध्ये, हे जे काही धोरण सांगितलं होतं तर ते धोरण पायदळी तुडवण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं। कारण कलकत्ता व्यापारी बोर्डावर भारतीयांचे प्रतिनिधी कमी करून तुम्ही युरोपियनचे जर वाढवत असाल तर भारतीयांवर अन्याय केल्यासारखा कार्यक्रम इथे या ठिकाणी होतोय। विद्यापीठ कायद्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो युनिव्हर्सिटी ॲक्टच्याद्वारे आपल्याला दिसतं सरकारी नियंत्रण स्थापन झालेलं आहे विद्यापीठांवर आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय चळवळीला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाला आणि मग त्याचा परिणाम कर्झन हा राष्ट्रीय चळवळीतला किंवा एक मोठा अडथळा आहे, नॅशनल मुवमेंटला, आमच्या राष्ट्रवादातला एक मोठा अडथळा आहे, या प्रकारचं लोकांचं मत, भारतातले शिकले सवरलेल्या लोकांचं मत इथे या ठिकाणी बनलं। पोलीस कमिशन जे आलं अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली, तर त्या पोलीस कमिशननी रिपोर्ट दिला भारतातील जे काही प्रशासन आहे, पोलीस प्रशासन खास करून, ते सर्वात जास्त भ्रष्ट, अनैतिक आणि अकार्यक्षम आहे। म्हणजे इंग्रजांना या देशामध्ये इंग्रजांनी एक आश्वासन दिलं होतं की भारतामध्ये इंग्लंडप्रमाणे भारताची प्रगती करेल, मात्र तुमचं प्रशासन हे इतकं भ्रष्ट आहे की तुमचेच ज्याला आपण म्हणतो तुमचेच कमिशन जे आहे ते या प्रकारची भूमिका मांडतं। त्यामुळं ब्रिटिशांच्या बद्दलचा जो राग आहे हा आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि बंगालची फाळणी जर आपण या ठिकाणी पाहिली तर साहजिकच या फाळणीमुळे भारतामध्ये सांप्रदायिकतावाद जे आहे तर त्याला मोठ्या प्रमाणात खतपाणी या ठिकाणी घालण्यात आल्याचं दिसून येतं। म्हणजे परिणामामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणा जनमत हे इंग्रजांच्या विरोधात गेलं त्याच्या कारकिर्दीमुळे। लॉर्ड कर्झन हा आमच्या राष्ट्रीय चळवळीतला एक मोठा अडथळा या ठिकाणी आहे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घ्या। त्याचबरोबर तुम्ही बघा इथं मांडू शकता कीचक वध देखील मांडू शकता या प्रश्नामध्ये, की लोकमान्य टिळकांचे जे काही सहकारी होते तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर त्यांनी कीचकवध नावाचं नाटक लिहिलं आणि त्यामध्ये कीचक हा कर्झनला या ठिकाणी इथं संबोधलेला आहे। आणि म्हणजे कर्झन हा कशा पद्धतीनं भारतीय साम्राज्य जे आहे किंवा भारतातली संपत्ती लुटण्याचं काम करतोय आणि भारतीय राष्ट्रवादाला पायदळी तुडवण्याचं काम करतोय, या प्रकारची भावना भारतीयांची या संपूर्ण काळामध्ये या ठिकाणी झाली। आणि त्याचबरोबर एटी अरुण्य समितीच्या आधी बंगालची फाळणी जी झाली तर त्या बंगालची फाळणी प्रशासकीय सुविधा करण्यापेक्षा ब्रिटिशांनी भारतामध्ये सांप्रदायिकता वातावरण कसं वाढेल याचाच प्रयत्न केला आणि त्यामुळं राष्ट्रीय चळवळीमध्ये जे पण काय थोडे बहुत मुस्लिम होते ते देखील आता राष्ट्रीय चळवळीतून बाहेर या ठिकाणी पडले आणि ते बंगालच्या फाळणीला या ठिकाणी सपोर्टिव्ह भूमिका घेणारे या ठिकाणी राहिली। त्यामुळे स्वदेशी चळवळ जे उभारलं गेलं म्हणजे बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी राष्ट्रीय चळवळीवर जे राष्ट्रीय पातळीवर जे काही स्वदेशी चळवळ उभारण्यात आली होती तर त्या स्वदेशी चळवळीला एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो स्पीड ब्रेकर या ठिकाणी गतिरोधक लागलं, कारण मुस्लिम लोक हे या स्वदेशी चळवळीतनं बाहेर होते।
ते ढाक्याला आपली राजधानी मानून कलकत्त्याच्या वर्चस्वापासून म्हणजे हिंदू राष्ट्रवादापासून किंवा हिंदूंच्या राष्ट्रीय भूमिकेतून आपण बाहेर पडलो याचा आनंद उत्सव साजरा करत होते। तर या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे कर्झनच्या काळाचा परिणाम राष्ट्रीय चळवळीवर काय झाला तर भारतामध्ये सांप्रदायिकता ही मोठ्या प्रमाणात वाढीस या ठिकाणी लागल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की कर्झन निवृत्त झाल्यानंतर किंवा त्याच्या कारकिर्दीमध्येच या ठिकाणी एटी अरुणेर समिती होती, ज्या एटी अरुणेर समितीनं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जो या ठिकाणी दिला, तर त्या स्वतंत्र मतदारसंघाची तसा पाहिलं तर कायदेशीररित्या त्याला या ठिकाणी 1909च्या बोर्लेमिंटो कायद्यामध्ये मान्यता मिळाली। त्यामुळे झालं काय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भेद निर्माण झाले। फोडा आणि राज्य करा हीच ब्रिटिशांची रणनीती आहे यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी झाला आणि एकूणच भारतीय लोकांचा हे एक माइंडसेट झालं की ब्रिटिश भारतामध्ये केवळ आणि केवळ भारताची लूट करण्यासाठी आले आहे। भारतीयांमध्ये विभाजन करून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून या देशामध्ये आपलं साम्राज्य स्थापित करण्याचा ते प्रयत्न करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर हे सगळे घटक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या उत्तरामध्ये राष्ट्रीय चळवळीवर होणाऱ्या परिणामामध्ये इथे या ठिकाणी आलं पाहिजे होतं। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे बंगालची फाळणी झाली आणि त्याच्या विरोधात आपण काय केलं, स्वदेशी चळवळ या ठिकाणी सुरू केला आणि मग त्या स्वदेशी चळवळीमध्ये आपण चतुश्रुती कार्यक्रम जो आहे तर चतुश्रुती कार्यक्रम त्याचा एक उल्लेख इथं आला पाहिजे। स्वदेशी चळवळीमध्ये आपण चतुश्रुती कार्यक्रम जो आहे हा चतुश्रुती कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आहे, त्याचबरोबर इंग्रजी वस्तूंचा बहिष्कार या ठिकाणी आहे, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार या ठिकाणी आहे आणि स्वराज्याची भूमिका आहे। म्हणजे आम्ही 1906ला राष्ट्रीय चळवळीवरचा परिणाम काय, राष्ट्रीय चळवळीने सर्वात पहिल्यांदा स्वराज्याची भूमिका या ठिकाणी मांडली आहे 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये। म्हणजे हा पण कर्झनच्या धोरणाचा परिणामच आहे। बंगालची फाळणी झाली याचा अर्थ इथं पाहायला भेटतं की ब्रिटिश राज्यकर्ते कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय समाजाला पुढे भारतीय समाजात फूट पाडून भारतीयांवर राज्य करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मग 1906ला स्वराज्याची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे। भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये फूट पडलेली आहे बंगालच्या फाळणीनंतर आणि 1909च्या बोर्लेमिंटो कायद्याच्याद्वारे तर आणखीन मोठ्या प्रमाणावर भारतीय जनमत हे या ठिकाणी फोडा आणि राज्य करा या रणनीतीमुळे पूर्णपणे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरोधात गेल्याचं दिसून येतं आणि मग हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचा एक मोठा राष्ट्रीय वाद ज्याला आपण म्हणतो तो भारतीय राजकारणामध्ये शिरकाव इथे या ठिकाणी करताना दिसून येतो। हे सगळे महत्त्वाचे घटक आपल्याला इथे या ठिकाणी मांडता आलं पाहिजे। म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला या प्रश्नामध्ये सुरुवात करायची आहे कर्झनचं कॅरेक्टर कसं होतं त्याबद्दल। दुसरा पॅराग्राफ जो आहे कर्झननी या काळात काय काय धोरणं आखली ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं सेकंड पॅराग्राफमध्ये। थर्ड पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये कर्झनच्या या धोरणांचा राष्ट्रीय चळवळीवर जो परिणाम झाला तो तुम्हाला या ठिकाणी इथं मांडायचा आहे आणि मग कन्क्लुजन जी आहे ज्याला सारांश म्हणतो, ज्याला शेवट या ठिकाणी म्हणतो, समारोप म्हणतो, तर तो समारोप तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे। अगदी थोडक्यामध्ये मांडायचा आहे की कर्झन जो होता की कर्झनचा या कारकिर्दीचे दीर्घकालीन परिणाम भारताला या ठिकाणी भोगावे लागलेले आहेत। कर्झन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या बद्दलची जी काय मवाळ गटाची जी भावना होती ती आता या ठिकाणी आक्रमक बनलेली आहे आणि मवाळ गट जे होते आता मवाळ गटांचं राजकारण देखील काँग्रेसमधलं समाप्त होऊन जहालांचं वर्चस्व काँग्रेसमध्ये या ठिकाणी स्थापन होतंय आणि मग त्यांनी स्वराज्य आणि बहिष्काराची भूमिका घेऊन राजकारण पुढे नेलं। त्याचबरोबर तुम्हाला हे पण मांडणं गरजेचं आहे कर्झनच्या या बंगालच्या फाळणी आणि एटी अरुणेर समितीच्या द्वारे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ या भूमिकेमुळं याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय राजकारणावर उमटला, ज्यानं भारताचे 2 तुकडे या ठिकाणी केलेले आहेत। तर या प्रकारे तुम्हाला इथे या ठिकाणी हे मांडणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। तर लक्षात आलं असेल तुम्हाला की लॉर्ड कर्झनचे धोरण आणि त्याच्या राष्ट्रीय चळवळीवर होणारा परिणाम। मग याचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन मी शेवटच्या पॅरेग्राफामध्ये केलं की जे काय मूल्यमापन काय आहे की कर्झनची कारकीर्द भारतातली सर्वात वादग्रस्त कारकीर्द ठरली, त्याचे दीर्घकालीन परिणाम भारतीय समाजावर पडले। या कर्झननी भारतामध्ये सांप्रदायिकतेला चालना या ठिकाणी दिली, ज्याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय राजनीतीवर पडला आणि भारत 1947ला
भारत आणि पाकिस्तान अशा 2 राष्ट्रांमध्ये विभागला गेला, मूल्यमापन समाप्त झालं या प्रकारचं. तर हे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने लिहावे लागणार आहेत. आय थिंक सो की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असेल. तर थांबूया, नेक्स्ट लेक्चरला अजून एक प्रश्न, म्हणजे डेली आपण आता अशा प्रकारचे प्रश्न आणि त्याचं एक डिस्कशन फ्री टू ऑल ओपन असं करणार आहोत. जर का असा प्रश्न तुम्हाला हा लिहायची इच्छा असेल तो लिहा आणि जरूर मला या ठिकाणी व्हॉट्सअप करा. माझा नंबर सर्वांकडे आहे 9822926066. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, म्हणजे मी तुम्हाला ते प्रश्न चेक करून देखील या ठिकाणी द्याल. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.